मस्त बाहेर आलोय, शिप चालू झालेली आहे. आता इथे मी किनोवा सलाड घेतो. सो आता मी केक. नमस्कार, स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यूज या चॅनलवर. तर आज आहे फ्रायडे आणि आज व्हिडिओ डायरेक्ट सुरू होतोय कार मधून, कारण आता मी एका ठिकाणी चाललोय. त्याचं कारण म्हणजे आज स्पेशल ओकेजन आहे आणि ते म्हणजे आज आहे आमची 10वी मॅरेज अॅनिव्हर्सरी. सो आज आमच्या लग्नाला 10 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. आणि त्याच्यासाठी आम्ही एक ट्रिप प्लॅन केलेली आहे. ट्रिप म्हणजे खूप कुठे लांब नाही जात आहोत, इथेच एका जवळ जात आहोत. आणि थोडं आम्ही लेट निघालोय, म्हणजे नेहमीच आम्ही खूप घाईघाई करून निघतो. सकाळी 6 वाजता वगैरे 7 वाजता उठा आणि खूप घाईघाई होते. सो आज म्हटलं थोडं रिलॅक्स मध्ये जाऊ. सो त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय. तर ह्याच्या पुढचा प्रवास तुम्ही पण बघा की आम्ही विक्टोरियाला कशी जातो इथून ते. सो लेट्स गो. आता आम्ही 1.5 तासाचा प्रवास करून पोहोचलोय इथे, जिथे फेरी घ्यावी लागते. विक्टोरियाला जाते वेळी तुम्हाला फेरीने जावं लागतं. तुम्ही कार पण त्याच्यातून नेऊ शकता. ती फेरी तुम्हाला पहिली बुक करावी लागते. सो आता आम्ही तिथे पोहोचलोय. इथे जे BC फेरीज दिसतंय आणि विक्टोरिया लिहिलेलं आहे बघा. सो आता त्या लेन मध्ये आम्ही आलोय. तिकडे ननायमोची आहे. सो आता आम्ही तिकीट जे बुक केलेलं होतं, आता आम्ही चेक इन केलंय तिथे. इथे कसं असतं, तिकीट आम्ही प्रीपेड घेतलंय, पण इथे येऊन तुम्हाला बूथवर चेक इन करावं लागतं. आणि आता त्यांनी हे ऍक्च्युअल फिजिकल तिकीट दिलंय आणि त्याच्यावर मग लिहिलेलं असतं की तुम्ही कोणत्या लेन मध्ये राहायचं. इथे वेगवेगळ्या लेन्स बनवलेले आहेत. अप टू 45 की 46 लेन्स आहेत आणि डिपेंडिंग ऑन तुम्ही कुठे जात आहे मग तुम्हाला एकेका लेन मध्ये जाऊन वेट करायचं. तर आता आमच्या लेन मध्ये खूप कार्स आहेत, तुम्ही बाहेर बघू शकता. आम्ही 43-40 आय थिंक हे सगळे विक्टोरियाला जाणारेच कार आहेत. मग आता याच्यानंतर आमचा नंबर ज्यावेळी येईल त्यावेळी आम्ही बोर्डिंग करू. अनिकाची थोडी तब्येत बरीच नाहीये. इंडियातच बिघडलेली होती खूप जास्त आणि त्याच्यानंतर आताही तिला कंटिन्यू पोटात दुखण्याचा त्रासच आहे. तर ती आता कारमध्ये बसली की अजून होतो तिला. आम्हाला तेच टेन्शन होतं हिचंच. सो आता आमचे बोर्डिंग सुरू होईल. ऍक्च्युली मी खाली उतरत होती तर खूपच जास्त थंडी होती. वेदर आहे चांगलं म्हणजे ऊन होतं सकाळपासून, पण आता इथे खूपच थंडी आहे. खूप हवा आहे बाहेर. बाहेर थंड आहे. मग म्हटलं मी स्वेटर घालूया. आणि सो आता आमचं बोर्डिंग व्हायला सुरुवात झाली आहे असं वाटतंय. तर ते बघा सगळ्या कार चालल्या आहेत आणि ती एक शिप बघा, खूप मोठी आहे शिप. हो, बर्थ अप्पर. सो आता अप्पर बर्थला आलोय वाटतं आम्ही. अप्पर बर्थला चाललोय. खूप मोठ्या शिप्स आहेत. आम्ही फर्स्ट टाइमच आहे आमचा. सो शिप खूपच मोठं आहे. हो, रात्री ही आमची शिप आहे. आणि बुवी, लुक आउटसाइड, लुक ॲट द शिप. हे बघ. आता आम्ही कार घेऊनच आतमध्ये चाललोय आणि कशा गाड्या पार्क केल्यात. सगळ्या कार पार्क इथे झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आता इथे उतरून आम्हाला वर जायचं आहे. सो आता आम्ही शिप मध्ये आलोय आणि शिप म्हणजे आम्ही असं वाटलं होतं आम्हाला की एक मिनी क्रूजच आहे. म्हणजे सगळं आतमध्ये आहे. सिटिंग अरेंजमेंट तर एवढी छान होती. म्हणजे फ्लाईटमध्ये पण एवढं लेग स्पेस नसतं तसं छान आतमध्ये लेग स्पेस वगैरे होती बसायला. हे मोठं त्यांचं इथे डायनिंग एरिया आहे. त्याच्यानंतर स्नॅक्ससाठी वगैरे टोटल 6 फ्लोअरची शिप होती. आणि आम्हाला वाटलं फेरी असेल छोटीशी, त्यामुळे आम्ही एवढं एक्सपेक्ट नाही केलेलं की हे सगळं असेल, पण खूपच छान होती. आम्ही आतमध्ये आलोय आणि आता शिप चालली आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे हा लहान मुलांसाठी प्लेइंग एरिया पण होता. आणि हे सगळे भुवी इकडे तिकडे फिरते आणि बघू शकता तुम्ही सिटिंग अरेंजमेंट. आपण आता बाहेर सनलाईट बघायला जाऊया. थोडी थंडी असणार आहे. ऊन पण आहे. पण मस्त बाहेर आलोय. शिप चालू झालेली आहे आणि वर पण अजून एक आहे अप्पर डेक. ह्या दोघांना आत बसवायला पाहिजे होतं. शिप जी आहे ती टोटल 1.5 तासाची आहे आणि इथे टोटल 6 डेक आहेत आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे. मी ह्याच्या आधी एकदा शिपवर म्हणजे मी ह्याच्यापेक्षा मोठ्या शिप बघितल्या आहेत. रॉयल कॅरेबिनला मी गेलेली माझ्या भावाच्या शिपवर व्हिजिटला फक्त. पण हा एक्सपिरियन्स खूप छान आहे. 1.5 तासाची फेरी आहे आणि मुलं मस्त एन्जॉय करू शकतात, कारण इथे रेस्टॉरंट आहे, त्याच्यानंतर प्ले एरिया आहे. त्यामुळे खूपच छान आहे हा एक्सपिरियन्स. सो इथे आता आम्ही सगळं डेक पूर्ण एक्सप्लोअर करतोय. इथे त्यांनी एक स्पेशल लाऊंज सजवलेलं आहे, सी वेस्ट लाऊंज.
आता इथे वेगळी एंट्री फी आहे. आतमध्ये तुम्ही बसू शकता. प्रीमियम थोडं सीट्स आहेत आणि थोडा क्वायट एरिया आहे. तर तुम्हाला बसायचं असेल आणि काही काही लोक आहेत, फुल नाही आहे. आणि आतमध्ये वेगळा लाऊंज आहे तिथे. सो डायनिंग एरिया जो आहे तो खाली आहे. जर बसून खायचं असेल तर वर पण स्नॅक्सचं वगैरे आहे. सो आता आम्ही तिथे चाललोय डायनिंग एरियाच्या तिथे. काय घेते? ओके, ऑरेंज ज्यूस तू घे. हां, काय घेतलंयस? आता इथे मी किनोवा सलाड घेतलाय व्हेजिटेबल. कारण इथे सगळं नॉनव्हेज मध्ये बेकन हो, ते चिकन सोबत बेकन सुद्धा होतं. भूवी, तू काय घेतलंय मला? ऑरेंज ज्यूस. आणि अनिका, व्हॉट यू वॉन्ट? अनिका, तुला काय हवं? आणि काय हवं? फ्रेंच फ्राईज. चिकन बर्गर नको. आता इथे आम्ही ऑर्डर पण देतोय. इथे वेगवेगळ्या सूप्स किंवा बुरिटो वगैरे आहे. आम्ही इथून आता प्राईज घेतोय. अनिकाला प्राईज हवं आहे. मी अराईव्ह झालो इथे विक्टोरियाला. 1.5 तासाची बोट होती आणि आता त्यांनी अनाऊन्स केलं. सो आता आम्ही पार्किंगमध्ये आलो. पार्किंगमध्ये सगळ्या कार आहेत. सो चला, आता सगळे येऊन बसलेले आहेत आपापल्या कारमध्ये, जे कार घेऊन आलेत ते. पार्किंग एरिया आहे. आता BC म्युझियम, सॉरी, सो आता BC फेरीजमधनं आम्ही बाहेर निघालोय. कसा होता एक्सपिरियन्स? आणि खूपच आहे. यांचं सेटअप खूपच छान आहे. आणि आता आम्ही एक्झिट केलं तर तिकडच्या कार थांबल्यात, आत जाणार आहे, वेट करतात. जशी शिप खाली होईल न्यू कार्स पण लगेच लाईन अप झाली. ॲक्च्युली काय झालं, आम्ही कशी फर्स्ट टाइम आलो. सो आम्हाला पूर्ण असं एक्सप्लोअर करता आलं नाही सगळंच. कारण मुलं थोडं पहिल्यांदा त्यांना प्ले ग्राउंडमध्येच राहायचं होतं आणि मग त्या प्ले ग्राउंडमध्ये एकट्याना सोडू शकत नव्हतो. तिथे पॅरेंट्सला तिथे राहायलाच हवं होतं. त्यामुळे ना त्यांना वर जाऊन सगळं एक्सप्लोअर नाही करता आलं कारण खूप थंड होतं. मला जायचं होतं पण पुन्हा मुलांचा प्रॉब्लेम म्हणून मग सगळं नाही करता आलं. पण एक्सपिरियन्स खूप छान होता. माझी एक फ्रेंड होती, ती मला सांगत होती वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स आहे हा, की घ्या तुम्ही, तो छान वाटेल तुम्हाला तिथे. पण खरंच खूप छान वाटलं. वेदरही छान आहे आजचं. मस्तच आहे बाहेर. वेदर आम्ही लंच प्लॅन नाही केलेला तिथे, पण आता तिथेच लंच केला. चांगलं होतं. आणि आता मग बघू एखादा स्पॉट करून मग हॉटेलचं. अनिका, कसं वाटलं तुला फेरीमध्ये, बोटमध्ये? कसं वाटलं क्रूज मध्ये? सुंदर वाटलं. भुवी, तुला कसं वाटलं? सो आता आम्ही जाता जाता म्हटलं एक वाटेत पॉईंट कव्हर करूया. सो त्या पॉईंटमध्ये आम्ही आता थांबलोय. पहिला आम्ही पार्लमेंटला जायचा विचार करत होतो पण ते 3 वाजताच बंद होतं. सो आता आम्ही इथे थांबलोय आणि त्या पॉईंटचं नाव आहे विक्टोरिया बटरफ्लाय गार्डन. म्हटलं मुलींना थोडं बरं वाटेल म्हणून म्हटलं की आता आपण तिथे थांबूया. सो चला, इथे तिकीट बाय करावी लागेल. इथे सगळीकडे तिकीट बाय करावी लागते कुठे पण काय बघायला जायचं असेल तर विक्टोरियामध्ये. चला, इथे पहिल्यांदा तिकीट बाय करावी लागेल. आय थिंक $20 तिकीट आहे. चला बघूया. हे पण 3 वाजता बंद. ह्याचं टायमिंग 4 आहे ना अनिकेत? हो, हे 4 पर्यंत आहे. 1-2 तास. आणि अशा ठिकाणी आल्यावर सगळ्यात एक फेमस फेवरेट गोवीचं एक काम आहे, ते म्हणजे स्कॅव्हेंजर हंट. गोवी त्याच्यात असे वेगवेगळे दिलेले आहेत बर्ड्स, ते तिला फाइंड करायचे आणि टिक करायचं. ओके, 1 फॉर गोवी अँड 1 फॉर अनिका. तो आता आम्ही आतमध्ये आलोय. काय नाही, अशी काय पागलसारखी. आणि बटरफ्लाय, आता सगळीकडे बटरफ्लाय फ्लाय. ते बघ, वाव, ते बघ त्याच्या हातावर बसलंय. बघतोय मस्त बटरफ्लाय जे बघा उडत आहेत. आणि काय काय तर येऊन हातावर वगैरे बसतायत लोकांच्या. मस्त गोवी, मस्त त्याला काकडी कापून दिलेली आहे. ते हात आहे. तुला दाखवा कासव. अनिका, कम. अनिका, फ्लेमिंगोला टिक कर. मग अंशू, कसं वाटलं? डोकं दुखायला लागलं. डोकं दुखायला लागलं.
आणि मुलांनी खूप एन्जॉय केलं. मुलांना खूपच मजा आली. बोललेली इथे जाऊया. पूर्वी काय झालं तुमचं स्कॅव्हेंजर हंट झालं का कम्प्लीट? मिळाले सगळे? ऑल डन? येस, मस्त, गुड जॉब. चल. वाजलेच 4:30 आणि आता आम्ही हॉटेलला पोहोचलोय. सो हा आहे रूम. इथे एंटर केल्या केल्या आणि आत गेलेली आहे कारण ह्या लोकांना जास्त आवडतं जरा हॉटेलमध्ये. सो अशी क्वीन आणि मायक्रोवेव्ह आहे अनिकेत. इथे मायक्रोवेव्ह आहे आणि कॉफीचं वगैरे सगळं आहे. अँड व्ह्यू खूप सुंदर आहे. असं छान असा व्ह्यू. Surprise, we have a treat for you. Take a look in the fridge. What? ते बघ काय ठेवलंय. ओ हे काय आहे? What is this? Happy anniversary. थँक यू. बट काय आहे? हे त्यांनी ठेवलंय आपल्यासाठी स्वीट ट्रीट. ओ आणि हे बघ हे त्यांनी छोटंसं एक कार्ड ठेवलंय वाटतं. आम्ही त्यांना मी बोललेलो त्यांना अॅनिव्हर्सरी आहे आमची. हॅलो आणि हॅपी अॅनिव्हर्सरीसाठी मे युअर लव्ह कंटिन्यू टू ग्रो स्ट्रॉंगर डीपर अँड मोर ब्युटिफुल. नाईस. आणि असं एक छोटंसं त्यांनी कार्ड एक ठेवलंय आणि त्यांनी एक छोटंसं एक स्वीट ट्रीट आमच्यासाठी एक असं बनवून ठेवलंय. चॉकलेट्स आहेत आणि आय थिंक टर्टलच्या शेपमध्ये काहीतरी बनवलंय त्यांनी. आता इथे सी प्लेन बघू शकताय. एक लँड होत आहे आणि एक आता लँड झालंय. आणि ते बघा, हे बघा ते लँड झालेलं आहे. सो आता आम्ही अॅनिव्हर्सरीसाठी रेडी झालेलो आहोत. आम्ही आलो त्याच्यानंतर आम्ही लगेच स्विमिंगला गेलो कारण मुलांना स्विमिंग करायचं होतं. तर दोघांना घेऊन तिथे गेलो. त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे मग खूप लेट झालं. सो माझा आजचा लुक असा आहे. छान रेड कलरचा लॉंग असा मी ड्रेस घातलेला आहे. हा ड्रेस मी इंडियामधून घेतलेला खास अॅनिव्हर्सरीसाठी ठाण्यामध्ये. सो असं माझा लुक आहे आणि सिम्पल असे कानातले घातलेले आहेत बस. आणि मुलांनाही छान रेडी केलेलं आहे. आणि का भूमिका पटकन या. ह्याही दोघी रेडी झालेल्या आहेत आणि ह्या तर खूप जास्त एक्साइटेड आहेत अॅनिव्हर्सरीसाठी. अनिकेतचाही छान असा लुक, म्हणजे मी रेड कलरचा घातला म्हणून मी त्यांना ती ब्लॅक कलरचं घालायला सांगितलंय. सो अनिकेतने असं ब्लॅक कलरचं शर्ट घातलेलं आहे. आणि आज 10वी अॅनिव्हर्सरी आहे आणि आता आम्ही जरा खाली जातो. 7:30 झाले. पटकन फोटो वगैरे काढतो, जरा असं दिसतंय बाहेर आणि मग केक वगैरे कट करतो. ते मी तुमच्याशी शेअर करेनच. सो लेट्स गो. सो आता वाजलेत 8 आणि आता आम्ही जातोय. केक कटिंग करायचं आहे. पूर्ण सगळी तयारी करायची आहे. आम्ही सगळं असंच पसरून टाकून आलो आहे कारण आम्हाला इथे अंधार होईल ती भीती होती. पण आता छान असा सनसेट होतोय. तुम्हाला हे दाखवते. सुंदर असा व्ह्यू आहे. सनसेट होतोय. सो आता आम्ही केक वर जाणार होतो केक कट करण्यासाठी. पण आता म्हटलं 9 वाजता ह्यांचं रेस्टॉरंट जे आहे ते बंद होणार आहे. सो आम्ही हॉटेलच्याच रेस्टॉरंटला आता खाणार आहोत. डिनर करणार आहोत कारण म्हटलं थकायला पण झालं आहे आणि ह्यांचा व्ह्यू पण खूप छान आहे. समोरच व्ह्यू आहे छान. सो बघू शकता. उभं आहे. सो आता आम्ही बसलोय डिनरला याच रेस्टॉरंटला आणि अमेझिंग व्ह्यू आहे इथे. छानच आहे एकदम. समोर सी आहे. इथे इथल्या शेफने काय आणून दिलंय, हॉट काहीतरी असं ड्रिंक दिलंय म्हटलं किड्सचं. त्यांनी स्वतः बनवून आणून दिलंय ह्यांना तिथे. त्यांना म्हणजे आम्ही असंच बसलेलो आता ऑर्डर दिलेली आणि मग ती वेट्रेस आली आणि दिलेली आमच्या फूडची आणि वेट्रेस आली आणि ती बोलली की
आमच्या शेफला तुमच्या गर्ल्सला काहीतरी द्यायचं आहे. पण मी थोडासा कन्फ्यूज होतो आधी. तो बोलला की नाही त्याने आता त्यांना बघितलं आणि त्यांनी खूप चांगले ड्रेस घातले आहेत आणि पर्स घेऊन आणि पर्स घेऊन ती बाहेर फिरत होती. तर त्या शेफने बघितलं आम्ही बाहेर फोटो काढत असताना. मग तो बोलला मला त्यांना काहीतरी द्यायचं आहे. तर तिचे डोके म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी आता दोघांनाही असं चॉकलेट मिल्कशेक विथ गुड क्रीम ऑन टॉप आणि आता तेवढं आणून दिलं आणि आता प्लस ते चेरी पण नेऊन गेलं. त्या दोघांची आता मजा झाली आहे. ते मस्त आपलं काय ग तुम्हाला काय मिळालं दोघींना? कोणी दिलं? तू थँक्यू बोलली का त्यांना? काय बनवलंस? तुला त्यांनी ते ड्रिंक बनवून दिलं तू त्यांच्यासाठी अप्रिशिएट नोट केली तू. हे कधी काढलेस हा? मस्त. तर फूड इथे आलेलं आहे. हे आहे क्रॅब रंगून, म्हणजे असे फ्राईड क्रॅब वॉन्टॉन म्हणू शकता तुम्हाला. हे आहेत क्रॅब केक्स आणि इथे घेतले सीझर सॅलड आणि अजून एक डिश मी केली आहे. पण आता हे बघून असं वाटतंय की ती जास्तच होईल. अंशू कसं वाटतंय बघून? बघून भारी वाटतंय. मुलांसाठी इथे पास्ता ऑर्डर केलाय. सो आत्ता जेवण वगैरे आलो. रात्रीचे 10:30 वाजले. आम्ही थकलोय खूप. पण आम्ही त्यातल्या त्यात अनिकेतने आणि दोन्ही मुलींनी मिळून छान असं सरप्राईज केलेलं आहे. इथे छान डेकोरेशन करून, छान म्हणजे हॉटेलमध्येच्या मनाने खूपच छान केलं आहे. कारण इथे सगळ्या गोष्टी अरेंज करणं खूप कठीण आहे. तर त्यातल्या त्यात त्यांनी खूपच सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. भुवी, अनिका आणि अनिकेतने आणि